तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आपल्या ट्रिपचा डे 2 आणि आपण आहोत केरळमध्ये। तर सकाळी आपण नाश्ता वगैरे केला। पोट्ट ना नाश्ता, पुट्टी पुट्ट, ओके, पुट्टी कडला करी, पुट्टी पुट्टी कडला करी, पुट्टी कडल करी। कडला करी। सकाळी आम्ही जो नाश्ता केला त्याला पुट्टी कडल करी बोलतात। जो राईस असतो तो राईस, हां राईस केक त्याला बोलतात। राईस आणि कोकोनट, नारळाचं जे आपण हे करतो, काय म्हणतो का त्याला, चुरा, नारळाच्या चुऱ्याकडे, हां खिसून, हां खोबरं खिसून राईसमध्ये मिक्स केलं जातं आणि ते शिजवलं जातं। केक सारखं दिसतं ते। त्याच्यानंतर आपल्याला ते सांबर सोबत खावं लागतं। तर त्याचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। जसं आता आपण चाललो आहे, एक डेस्टिनेशन आहे। आपण ज्या डेस्टिनेशनला चाललो आहे त्याचं नाव आहे बेकल फोर्ट आणि तिथे एक समुद्रकिनारा पण आहे आणि जुना तो किल्ला आहे। ज्यावेळेला टिप्पू सुलतान वगैरे त्यांच्या लढाई वगैरे व्हायच्या त्यावेळी हा फोर्टचा यूज केला जायचा। तो फोर्ट जुना फोर्ट आहे, जसं आपल्याकडे जे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड वगैरे बांधले सेम तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत रायगड, प्रतापगड, सेम हा पण किल्ला आहे। पण ह्याचं थोडं वैशिष्ट्य आहे की हा समुद्र किनाऱ्यावरती आहे। जसं सिंधुदुर्ग किल्ला आहे, तिथे थोडा सीपेस आहे। आणि जसं मी बोललो तुम्हाला की टिप्पू सुलतान वगैरे यांनी तिथं स्टे पण केलेला आहे त्यावेळेला आणि लढाई वगैरे व्हायचं त्यावेळेला यूज केला जायचा। तर ते बघायला आपण चाललो आहोत। तर चला, तर सुरू करत आहोत आपण आजच्या दिवसाला। आपण केरळचे जे सौंदर्य आहे ते अनुभवणार आहे। तर सुरुवात आपण करत आहोत ह्या बेकल फोर्टवरून। तर जाताना हे काही नजारे आहेत, रोड वगैरे तुम्ही बघू शकताय। आणि एक गोष्ट आहे, ही तुम्ही रिक्षा बघू शकतात। जसं आपल्याकडे रिक्षा असतात, आपल्या रिक्षामध्ये लोक पुढं पण बसतात ड्रायव्हरजवळ, मागं पण बसतात मिडलला आणि पूर्ण मागं पण बसतात। पण इथं असं आहे की पुढं फक्त आणि फक्त ड्रायव्हर बसतो, तुम्ही बघू शकताय पूर्ण पॅक आहे। आणि मागं फक्त 3 ते 4 लोक बसू शकतात, त्याच्या मागं नाही बसू शकतात। मग त्याच्या मागं तुम्ही साहित्य वगैरे ठेवायला जागा असते। तर इथं ट्रॅफिकचे नियम चांगले पाळले जातात आणि लोक पण चांगले कोऑपरेट करतात। तर टू व्हीलर पण बघू शकता तुम्ही, बाईकवरून लोक आहेत, डबल आहेत तरी दोन्ही लोकांनी हेल्मेट घातलं आहे। तर ही राईड करताना गाडीमधून आम्ही जे व्ह्यू बघितले घरांचे, तर ते बघितल्यानंतर मला एक गोष्ट समजून आली की आमच्याकडं गावी महाराष्ट्रामध्ये गल्ल्यामध्ये लोक राहतात। जसं तुम्ही आता माझ्या मागं बघू शकता की थोडी घरं दिसत आहेत तुम्हाला, आता क्लिअर नाही दिसणार पण नेक्स्ट व्हिडिओ आम्ही ह्याच्यावरती करू की इथल्या लोकांची घरं कशी आहेत। तर मोस्टली तर घरं जी आहेत आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये किंवा दुसरीकडे कुठेही जावा तुम्ही, गल्ल्या असतात। इथं गल्ल्या नाहीत, इथं प्रत्येक घर वेगळं आहे। हे बघा, हे एक घर आहे, प्रत्येक घराचं गेट वेगळं आहे, पूर्ण साईडून गेट घेतात। गल्लीत अटॅच अशी कनेक्ट घरच नाहीत। थोडासा अंतर आहे, दुसरं घर आहे, परत थोडंसं अंतर आहे, त्याच्यानंतर दुसरं घर आहे। प्रत्येक लोकांनी आपल्या घराचं पार्किंग, त्याच्यानंतर पूर्ण गेट वगैरे सगळ्या गोष्टी असे प्रशस्त करून घेतलेल्या आहेत। तर नेक्स्ट व्हिडिओ आम्ही ह्याच्यावरती करणार आहोत, तो उद्या किंवा परवा दिवशी आम्ही अपलोड करू। आपण केरळमध्ये फर्स्ट प्लेस व्हिजिट करायला आलो आहे, ज्याचं नाव आहे बेकल फोर्ट। आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मागं बोललो की टिप्पू सुलतान वगैरे ह्या लोकांचे इथं लढाई वगैरे ह्या गोष्टी, त्यांचा किल्ला आहे हा। तर हा किल्ला बघायसाठी आलो आहे आपण। आहे तिकीट काउंटर आणि इथून आता आतमध्ये आपण जाणार आहोत। तिकीट आहे का? किती आहे तिकीट पर पर्सन? 25। हाँ तो बोलते हिंदी हो मल्याळी। हो इकडे सरका, गाडी आली इकडे सरका। ह्या मित्रांना कॅश हवी होती कारण इथं फक्त कॅश लागते।
त्यांनी ओळखलं आम्हाला, मग त्यांची मल्याळम येत नाही, हिंदीमध्ये त्यांना बोलला थोडं, पण आता कृष्णा त्यांना हेल्प करायला लागलं. 150 रुपये त्यांना ऑनलाईन हे कॅश हवं आहे, तो ऑनलाईन करायला लागला. बेअक्कल फोर्ट हा आहे फोर्टच्या बाहेरचा व्ह्यू, जिथून एंट्री आहे. आणि हा थोडासा व्ह्यू आहे. इथं तुम्हाला राईट साईडला ज्या गाड्या वगैरे थोड्या थोड्या दिसतात, तिथं पार्किंग आहे. आम्ही गाडी पार्क करून आता आतमध्ये एंट्री करतोय. हे बहुतेक हे जे एंट्रीज आहे ना, हे नवीन बनवलेलं हे वाला चिरा वगैरे, हा चिरा वगैरे दिसतोय ना. मंदिर आहे कुठलं तरी, श्री मुकय्या प्राणा टेम्पल. कृष्णा और ये पहन लिया हम लोगों ने. कैसा दिख रहा है लड़की. आम्ही तिकीट इथे चेक करून पुढे फोर्टसाठी चाललो आहोत बघायला. फोर्टच्या गेटवरून आपण एंट्री केली आहे. एंट्री म्हणजे थोडंसं स्वच्छता आहे चांगली इथं. तसं बाकीच्या गार्डनमध्ये आम्ही फिरलो आहे, एवढी स्वच्छता वगैरे कधी दिसली नाही. तर स्वच्छता आहे आणि स्टार्टला तर गार्डनसारखंच आहे. आता पुढे जाऊन बघू आणि काय आहे समजेल. आणि इथं बीचेस पण आहे, समुद्रकिनारा आहे. आपण इथं चढायचं आहे, मागं दाखवते. समोर एक व्ह्यू आहे, तो बघायला चाललाय. हे पूर्ण चिरांचं बनवलं आणि ह्याच्यावरून आपण चालत वरती जाणार. थोडं पाय पण बघून टाक घसरू शकते कारण पाऊस आहे. आणि त्या साईडला पूर्ण सीट आहे, समुद्र. माय गॉड. मेन समुद्राचा व्ह्यू आपल्याला तिथून दिसणार आहे. तिथं तो हे दिसतो ना. तर हा आहे व्ह्यू बेकल फोर्टवरून. एक स्पॉट आहे, चिरांनी बनवलेलं मोठी भिंत आहे, त्याच्यावरती आपण आलो. तर इकडून एंट्री आहे, इथून एंट्री आहे. या एंट्रीवरून या रोडने आम्ही आलो, या रोडने. आणि इथून वरती चढलं, दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावरून आपण चालत वरती आलो. त्या पायऱ्या नाहीत, एक स्लोप केला ह्याचा, चिरा जे असतात चिरा. हे आत्ता बनवलेलं आहे कारण जुन्या काळात थोडं वेगळं स्ट्रक्चर असणार आहे. हे इथल्या गव्हर्नमेंटनं बनवलं आहे, तयार केला, याला ठेवलं आहे चांगला. तर हा आहे बेकल फोर्टचा सगळ्यात सुंदर असा पॉईंट, जिथे आपण चाललोय. खूप अशा सुंदर समुद्राच्या तुफान अशा लाटा, कारण इथे पावसाचं वातावरण आणि पाऊस जास्त पडल्यामुळे आता खूप असं समुद्र थोडं खवळल्यासारखं वाटतं. पण वातावरण तसं खूप अनुकूलित आहे सध्या, छान आहे. तर चला तर मग बघूया. मस्त आहे. आम्ही कोकणातले मुंबईचे वगैरे समुद्रकिनारे पाहिलेत ना, एवढ्या मोठ्या लाटा तर बघितल्या नव्हत्या. त्या मे बी असू शकतात, पण इथं भरपूर मोठ्या लाटातल्या. आतमधूनच किती मोठ्या लाटा दिसतात. तिथं पण भारी आहे.
म्हणजे मोठ्याच लाटा आहेत. तर बघू शकताय इथल्या गव्हर्नमेंट किती सतर्क आहे, कारण इथं थोडंसं खराब झालंय, कोणी पडू शकतं किंवा कोणी काही करू शकतं, म्हणून त्यांनी आतमध्ये एंट्री बंद केली. असं जाऊ शकतात, पण ह्याच्यावरून समजतंय की एंट्री त्यांनी बंद केली की रिस्क नको म्हणून कोणाची, कारण फिरायला वगैरे येणार लोक. इथं एक व्ह्यू आहे समोर समुद्र किनारा खाली. म्हणजे हा किल्ला असा आहे की 3 साईडून समुद्र आहे. जसं तुम्ही रत्नागिरीमध्ये आपण बघतो आपला रत्नदुर्ग स्ट्रक्चर सेम टू सेम तसं आहे, पण ह्या लोकांनी डेव्हलप ठेवलं आहे. रत्नदुर्गपेक्षा असा पसरट आहे आणि स्ट्रक्चर यांनी तयार केलंय ऑलरेडी. म्हणजे जे होतं पहिलं त्याला फक्त मेंटेन ठेवलं. बोला. लाटांचा आवाज इथं एवढा जोरात येतो, कारण पाणी येऊन इथं तटतंय ना, इथं समोर तटतंय, त्यामुळे त्या लाटा तयार व्हायला लागल्या आणि सगळ्या ह्या साईडला जायला लागल्या. सो ये हमारे पापा और ये कौन है पता नहीं. तर इथं मुद्दाम थांबलो आहे. इथं थोडं आम्ही जाता जाता किडा असतात झाडावरचे वगैरे, तर त्यांचा आवाज येतोय. आवाज तुम्ही फील करू शकताय, येणार आवाज व्हिडिओमध्ये क्लिअर एकदम. हा किड्यांचा आवाज आहे, कोणती मशीन वगैरे काही वाजत नाही, तर किडे आहेत त्या झाडावरती. बंद झाले, मशीन बंद होतं तसं बंद झाले आणि वाढतात. हा किडेच आहेत. ही भिंत आहे पूर्ण असं जसं बोलतो आपण ह्याला तटबंदी, तशी तटबंदी आहे. खाली समुद्र आहे, समुद्राचं पाणी येऊन भिंतीला तटतंय, त्याचाही आवाज वर येतोय धाड धाड. पुढे गेल्यावरती एक व्ह्यू आहे, तिथून तो रेकॉर्ड करतो खाली जे पाणी धडकतंय त्याचा. भरपूर मोठा आहे हा किल्ला. चाललोय पण भरपूर आम्ही, तरी बरं ऊन नाही. ऊन असं तर त्रास झाला असता. मस्त शांतता, समुद्राचा आवाज, त्यांचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे. वाव, हा आहे समुद्र. खाली पण जायला रोड आहे. हे बघा इथं पाणी आहे, खाली लोक आहेत. इथल्या लाटांचा आवाज बघू शकताय तुम्ही, आणि हवा वगैरे असल्यामुळं लाटा किती अशा मोठ्या प्रमाणावरच्या आहेत. लोक इथे फिशिंग करतात खाली. इथून एक प्लेस आहे, हा छोटा दरवाजा, इथून खाली जायचं. खाली जरा समुद्राच्या आणखीन आपण जाऊ. आता क्लिअरली समुद्राचा आवाज पण येतोय आणि समोर समुद्र पण दिसतो. एवढं जास्त मोठ्या लाटा आहेत की आवाज पण ह्याचा मोठ्या लाटांचा व्हिडिओमध्ये सहज येईल आवाज. थोडं जाऊया खाली. आता आपण जसजसा नजदीक जाऊ तसतसं आपल्याला सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येईल. हॅलो, हॅलो.
एवढी मोठी आयुष्य पोत. ते बघ दगडावर आता. ओ माय गॉड. आम्ही किल्ल्याच्या थोडं जसं खाली येत चाललोय रोडनं, समुद्राच्या लाटांचा आवाज एवढा जोरात येतोय. अजून आम्ही खाली चाललोय. एक छोटासा पॉइंट आहे पुढं, तिथून पण एक शूट असणार आहे. खूप म्हणजे खूप जबरदस्त आवाज येतोय लाटांचा इथं. आणि पाऊस चालू असल्यामुळं आणखीन मजा येते ऐकायला. तुम्ही आवाज, मी बोलतानाही माझ्या बोलण्याचा आवाज कमी येत असेल आणि लाटांचा आवाज जास्त मोठा येतोय. का चल की काय. केवढ्या मोठ्या लाटा आहेत, तरी पाऊस नाही म्हणून बरं. हे बघा तुम्ही बघू शकता इथं. बापरे, तो दगड वरनं किती छोटा दिसत होता, आता किती मोठा दिसतोय. बापरे बाप. इथं सावधानीचा बोर्ड पण लावलाय की सावधान राहा. एकदम लास्टच्या टोकाला आम्ही आलो आहे. ह्या पॉइंट वरती हा गोल सर्कल आहे आणि इकडं पूर्ण समुद्र आहे. लाटा तुम्ही बघू शकता. पिकल मतलब लोणचं. अच्छा, म्हणजे प्लेटमध्ये देणार आणि ते खायचं काय प्लेटमधून. आणि ते काय रसगुल्ला काय रसगुल्ला ते रसगुल्ला नाही ते आवळा. तर आपला बेक्कल फोर्ट हा एक्सपिरियन्स संपला आहे. याचा व्हिडिओ ओव्हरऑल तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता, कारण एक्सपेक्ट केलं नव्हतं. इथला जो बाहेरचा व्ह्यू बघून मला वाटलं छोटासा असेल आणि समुद्रकिनारा लांब असेल, पण जो लास्टचा पॉईंट होता तो एकदम समुद्राच्या कडेलाच होता आणि लाटांचा आवाज वगैरे येत होता जास्त, त्यामुळं छान वाटलं. हां, थोडंसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये भीतीदायक आहे, कारण काही लोक रिस्क वगैरे घेतात खाली जायचे, तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर सेफ साईडसाठी तुम्ही फक्त नॉर्मल करू शकता इकडं बघायसाठी. ह्या दिवसामध्ये तर काय इकडं पाऊस वगैरे जास्त असतो, हवा जास्त असते आणि समुद्राला भरती पण असते, त्यामुळे मोठ्या लाटा होत्या. तर होप तुम्ही हा व्हिडिओ लाईक कराल आणि जर तुम्हाला आवडत असेल, खरंच आमचे व्हिडिओ आवडत असेल, तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.